नमस्कार मित्रांनो, जय खानदेश, जय महाराष्ट्र। आज मी आमच्या शेतामध्ये आलो होतो आणि आम्हाला चर्चा करायची होती। माझ्यासोबत प्रवीण आहे, माझा खास मित्र आहे। तर आम्हाला अशी चर्चा करायची होती की मुंबई सारख्या सिटीमध्ये राहायचं का पुण्यासारख्या सिटीमध्ये राहायचं का गावामध्ये राहायचं, अशी आम्हाला चर्चा करायची आहे। आणि माझ्यासोबत आहे प्रवीण धर्मराज पाटील, माझा खास मित्र आहे, माझ्या भावाचा पण खास मित्र आहे आणि सतत आमच्या सोबत असतो। तर मी आता त्याला प्रश्न विचारेल की मुंबईचं जीवन चांगलं का गावाचं जीवन चांगलं? गावाचं जीवन चांगलं। बघा मित्रांनो, गावाचं जीवन चांगलं। आपण त्याला विचारू की गावाचं जीवन का चांगलं, कशामुळे गावाचं जीवन आवडतं भाऊ असं? मुंबईमध्ये माहीतच आहे तुम्हाला, प्रदूषण जास्त असतं। प्रदूषणामुळेच शरीराची हानी पण होते, कोणाला दमा होतो, शुगर होते, असे बरेच आजार मुंबई सारख्या सिटीमध्ये किंवा पुण्यासारख्या सिटीमध्ये आपल्या उगत असतात। तर आपण त्याला अजून विचारू, गावामध्ये असं काय बघायला भेटतं? गावाचं वातावरण चांगलं आहे, पाऊस चांगला पडतो, डोंगर वातावरण आहे। बघा मित्रांनो, आमच्या शेतामध्ये जर आलं ना, असं प्रसन्न वातावरण वाटतं। खूप दर्या, डोंगर असे खूप या ठिकाणी निसर्गमय असं वातावरण बघायला मिळतं। तर मित्रांनो, आपण प्रवीण दादा यांना विचारू की तुम्हाला कुठला उद्योग करायला आवडेल गावामध्ये? मुंबई सारख्या सिटीमध्ये तो जाऊ नाही शकत, की त्याची इच्छा नाहीये, त्या वातावरणामध्ये त्याला आवडत नाही ना। मग आपण त्याला विचारू की गावामध्ये तू कोणतं काम करू शकतो, काय करू शकतो? तर प्रवीण दादा, तू आता गावामध्ये काय जॉब करू शकतो? तुला काय आवडेल गावामध्ये करायला? शेती, शेळीपालन। बघा मित्रांनो, तू काय सांगतोय? शेती सांगतोय, कारण शेती अशी नोकरी आहे ना, म्हणजे असा व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये जर उगवलं ना, एक दाणा टाकला तर ती शेती 1000 दाणे आपल्याला देऊ शकते। आणि तो दुसरं बोलला की शेळीपालन पण उद्योग खूप चांगला आहे। शेळीपालन का आवडतं तुला? कोणाची पाय पडायची काही गरज नाही, स्वतःचा बिझनेस आहे। कोणाची पाय पडायची गरज नाही, म्हणजे स्वतः मालक आहे तू। शेळीपालन जर तू करेल ना तर स्वतः मालक असणार तू। आपण जर मुंबई सारख्या सिटीमध्ये गेलो तर आपण गुलाम आहेत, आपण दुसऱ्या ठिकाणी काम करतोय ना, आपल्याला त्यांचं ऐकायचं आहे। पण तो स्वतः मालक असेल, स्वतःची वाट स्वतः निर्माण करा, स्वतःची वाट स्वतः निर्माण करा। म्हणजे त्याचं म्हणायचा असा उद्देश आहे की स्वतःने काहीतरी निर्णय घ्या आणि काहीतरी बघा, आपल्याला जे करता येईल ते। बरेच उद्योग आहेत, शेळीपालन आहे, आपला गोपालन आहे, बरेच असे खूप काही उद्योग आहेत, ते आपण करू शकतो। गावी राहून करू शकतो, किंवा चहाची टपरी आपण टाकू शकतो। असे खूप उपक्रम आहेत मित्रांनो, खूप जॉब आहेत, आपण ते करू शकतो। तसेच माझा मित्र प्रवीणने हा खूप चांगली शेती करतो, खूप कष्ट करतो, सर्व काही चांगलं करतो। तुला जर असं वाटलं की मला कुठलाच पर्याय नाही बुवा, मला मुंबईला जायचंच आहे, तू जाशील का मुंबईला? मी जाणारच नाही, शेती करणार, स्वतःचा व्यवसाय, स्वतः माल कमावणार। त्याच्या मनामध्ये ते हेच झालंय की मुंबईला जायचंच नाही, आपलं राहायचं कुठं? आपल्या मायभूमीमध्ये राहायचं, आपल्या गावामध्ये राहायचं। आणि गावात कुठलाही व्यवसाय करायचा, माणूस पोटासाठी कमवतो आणि फॅमिलीसाठी तो कमवतो, कधीच तो भुका मरत नाही, असं त्याचं म्हणणं आहे प्रवीणचं। तर मित्रांनो, असेच आमचे व्हिडिओ येत राहतील यूट्यूबला, अजय पाटील स्टार मेकरला। तर तुम्ही लाईक करा, सपोर्ट करा आणि शेअर करा आणि आम्हाला समजून घ्या। आमची तोडकी मोडकी भाषा असते, थोडंसं खानदेशी तडका सुद्धा आमच्या मराठीमध्ये असतो, तेवढा थोडा समजून घ्या, म्हणजे अजून शिकायला वेळ लागेल थोडं, आम्ही करतो बरोबर हँडल। ओके, थँक्यू सो मच। जय खानदेश, जय महाराष्ट्र।